नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 शिपाई हमाल व लिपिक या पदांकरिता अत्यंत संभाव्य असे प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देते? या प्रश्नाचे उत्तर आहे सरन्यायाधीश. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे गणेश वासुदेव मावळणकर. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. मग सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. प्रश्न क्रमांक 3. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. यशवंतराव चव्हाण यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सालेर. प्रश्न क्रमांक 5. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे पंडित रमाबाई. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी केली. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. प्रश्न क्रमांक 7. मराठी भाषा दिन कोणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केली जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे वि वा शिरवाडकर. यांना आपण काय म्हणून ओळखतो? तो कुसुमाग्रज म्हणून देखील ओळखतो. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? या प्रश्नाचे उत्तर आहे जीवनसत्व ड. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली. प्रश्न क्रमांक 10. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ओडिशा. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. वेब पेजेस कोणत्या फॉर्मॅटमध्ये साठवले जातात? या प्रश्नाचे उत्तर आहे HTML. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. मनात मांडे पदरात धोंडे या म्हणीचा अर्थ काय होतो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी केवळ मनोरंजनात मग्न असणे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतातील 25वे उच्च न्यायालय कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी राष्ट्रपती. राष्ट्रपती यांना उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार असतो. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्राच्या उत्तरेस व पूर्वेस कोणते पर्वत टेकड्या आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सातपुडा व गाविलगड. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 16. कोरकू ही अनुसूचित जमात कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, मेळघाट. कोरकू ही अनुसूचित जमात कुठे आहे? तर मेळघाट या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 17. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1935. 1935 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 18. पंचायत राज्य स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, राजस्थान. प्रश्न क्रमांक 19. उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात कोरवा जमात आढळते? या प्रश्नाचे उत्तर आहे मिर्झापूर. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. हिमालयातील सर्वात पूर्वीकडील सीमारेषा दर्शवणारी नदी कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, ब्रह्मपुत्र. प्रश्न क्रमांक 21. तारुण्य या भाववाचक नामाचा मूळ शब्द कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, तरुण. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 78. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 24. ब्रह्मपुत्र नदी भारतातून कोठून प्रवेश करते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, अरुणाचल प्रदेश. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. भारताचे सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारताचे सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नियुक्ती करतात. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.